सगळ्या देवी देवतांनी भारतातच जन्म का घेतला? सनातन किंवा हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचा संबंध भारतातील विविध प्रांतांमध्ये दिसून येतो. मग ते भगवान श्रीराम असो, ज्यांनी अयोध्या नगरीमध्ये अवतार घेतला, आणि भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी पवित्र मथुरा नगरीमध्ये अवतार घेतला. अशा वेळी हा प्रश्न येतो की हिंदू देवी देवतांचा जन्म भारतामध्येच का झाला? तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात आधी आपल्याला भारताचा प्राचीन इतिहास पाहावा लागेल. याचा उल्लेख आपल्याला पौराणिक ग्रंथांमध्ये मिळतो. खरं तर भारताचे जे स्वरूप आज आपण पाहत आहोत, तेव्हा असे वाटते की भारत एवढा मोठा आहे. हजारो वर्षांपूर्वी असे नव्हते. तर पृथ्वीच्या या सगळ्यात मोठ्या भूभागावर प्राचीन काळामध्ये जम्बूद्वीपच्या नावाने ओळखले जात असे. मार्कंडेय पुराणात वर्णन आहे की जम्बूद्वीपचा विस्तार उत्तर आणि दक्षिणेपेक्षा मध्य क्षेत्रामध्ये जास्त होता, आणि त्या पसरलेल्या क्षेत्राला मेरुवर्ष किंवा इलावर्तच्या नावाने ओळखले जाते. इलावर्त पहिले चक्रवर्ती सम्राट पुरुरुवा यांच्या आईचे नाव होते. इलावर्तच्या केंद्रामध्ये सुंदर मेरू पर्वत होता. मेरू पर्वताच्या शिखरावर ब्रह्मदेवांचे विशाल नगर आहे, जे ब्रह्मपुरीच्या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुरीच्या आसपास 8 आणखीन शहर आहेत, ज्यामधील एक इंद्रदेवांचे आणि बाकीचे दुसऱ्या देवी देवतांचे सांगितले आहे. या संदर्भात आपल्याला आणखी एक मत त्रेतायुगाशी जोडलेले सुद्धा मिळते. त्यामध्ये असा उल्लेख आहे की भगवान श्रीरामांच्या काळाच्या हजारो वर्ष आधी प्रथम मनू, स्वयंभू मनूचे नातू आणि प्रियव्रतचे पुत्र यांनी हे भारतवर्ष वसवले होते. त्यावेळी याचे नाव काही वेगळे होते, जे असा विचार करतात की भगवान श्रीराम यांचा भाऊ भरत याच्या नावावर देशाचे नाव भारतवर्ष पडले. तर याविषयी सुद्धा अनेक वेगवेगळे मत आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात. हिंदू पुराणानुसार महाराज प्रियव्रत यांचा स्वतःचा मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या मुलाला दत्तक घेतले होते, ज्याचा मुलगा नाभी होता. नाभीची एक पत्नी मेरू देवीचा जो मुलगा होता, त्याचं नाव ऋषभ होतं. त्याचा राजा ऋषभ यांचा मुलगा भरत होता, आणि त्यांच्या नावावरच आपल्या देशाचे नाव भारत देश पडले. आणखी एक प्रचलित कथा ही आहे की पुरुवंशाचे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत याच्या नावावर देशाचे नाव भारत पडले, ज्याविषयी आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. खरं तर तेव्हाचा भारत, ज्याला आजचे लोक अखंड भारत म्हणतात, त्याचं भौगोलिक क्षेत्र खूप विस्तारित होतं. हेच अखंड भारत आर्यवर्तच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध होते. असं नाही की हिंदू मंदिर फक्त भारत देशामध्येच पाहायला मिळतात. जगातील कितीतरी देश आहेत जिथे प्राचीन मंदिर असल्याचे पुरावे मिळतात. अजूनही अशा काही जागा आहेत जिथे सनातन पद्धतीने पूजापाठ केले जातात. थायलंडच्या राजपरिवारामध्ये नेहमी हिंदू धर्माचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. तेथील लोक हे सुद्धा मानतात की थायलंडचे राजा भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. सनातन भावनेचा सन्मान करत थायलंडचं राष्ट्रीय प्रतीक सुद्धा गरुड ठेवलं आहे. इंडोनेशियाच्या जावामध्ये प्रभानन मंदिर प्राचीन जावाचे विशाल मंदिर आहे. हे मंदिर खास करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे. या मंदिराला युनेस्कोने विश्व धरोहराच्या सूचीमध्ये सामील केले आहे. मंदिरामध्ये त्रिदेवांसोबत त्यांच्या वाहनांचे सुद्धा मंदिर मिळतात, आणि असं मानलं जातं की या मंदिराचे निर्माण 9व्या शतकाच्या आसपास झाले होते. याशिवाय बालीमध्ये जुने सरस्वती मंदिर आणि जावामध्ये सिंगसरी शिव मंदिर सुद्धा आहे, जे ही गोष्ट दर्शवते की अखंड भारत खूप दूरपर्यंत विस्तारलेला होता. मेक्सिकोमध्ये सुद्धा एके ठिकाणी खोदल्यानंतर भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांची जुनी मूर्ती सापडली आहे. इतिहासकार म्हणतात की मेक्सिको शब्द संस्कृतच्या मक्षिका शब्दापासून तयार झाला आहे, आणि मेक्सिकोमध्ये असे हजारो पुरावे मिळतात, ज्यामुळे हे सिद्ध होते की हिंदू धर्माची ओळख इथपर्यंत आहे. तसेच स्पेनमध्ये हजारो वर्ष जुने एक मंदिर आहे. कंबोडियामध्ये सुद्धा खूप हिंदू मंदिर सापडतात, जे या गोष्टीचं उदाहरण आहे. इथे हिंदू धर्म होता.
असं म्हटलं जातं की कौंडिन्य नावाच्या ब्राह्मणाने हिंदू राज्याची स्थापना केली होती आणि त्यांच्याच नावावर कंबोडिया बनले. आता तुम्हाला समजले असेल की प्राचीन काळामध्ये सनातन धर्माची मुळं पूर्ण जगभर पसरलेली होती आणि आजच्या काळात हिंदू धर्म भारतवर्षामध्ये सगळ्यात जास्त केंद्रित आहे. त्यामुळे आपल्याला ज्या दंतकथा ऐकायला मिळतात त्या आपल्या आसपासच्या जास्त मिळतात. खरं तर हे आहे की कालांतराने जम्बूद्वीपने खंडित होण्यामुळे नवे नवे देश बनत गेले आणि भारत आधीपेक्षा छोटा झाला. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.